चला मग आज चालू आम्ही रंधा फॉल वॉटरफॉलला फिरायला. लय दिवसातून आलतो आणि मित्र बोलले काय आज चला. मित्रांची चर्चा झाली. मित्र आमच्या गाडीचं पंक्चर झाले त्यामुळे आता इथं निघालो आणि गाडी पंक्चर झाली. तर काय म्हणलं लक्की बाईला. लक्की बाई काय टाइम आधीच झाला होता त्यात गाडी पण पंक्चर झाली. आता लवकरात लवकर पंक्चर पण काढायचे. मग इकडे आमची पब्लिक फुल कंटाळून गेले. आता इकडे याची पण या बाईची पण इकडे गाडी पंक्चर झाली. म्हणलं आज काय पनवटीत लागले आमच्या गँगला. चला मग डायरेक्ट भेटू आता पुढं. चला मग फायनली आता इथं पंक्चर काढले. तिथं आम्हाला टाकून दिला त्याने. आता काय ना आम्हाला त्या पोरात जायचे त्यांना तिथं काय आता चला आता काय चला झाला होता. आता कधी पोहोचतोय आता झाला होता इकडं. एवढा पंक्चर वेळ गेला आमचा. आता दुसऱ्या याच्यामध्ये गेला नाही राहिला की काय. आता निघालो होतो आता जायचं ठरलं म्हणजे जायचं ते. कारण मी आमची गॅस पुढे निघून गेले. चला तर मग भेटू आता पुढं. फायनल काय आता आम्ही पोहोचलोय. आमची गँग इथं पोहोचली आहे आणि आता आम्ही पण निघतोय. तर आता बघा इकडचं वातावरण कसं आहे. आता एक नंबर वातावरण आहे. तुम्हाला तर खरंच आवडेल. आणि इकडे पुढं बघितलं गेलं ना एकदम हिरवळ आहे इकडं. बघा कणसा बिनसा. लक्की भाऊ काय मग कसं वाटतंय आता. एकदम भारी. आता काय पहिलीच उडी मारतोय लक्की वाटतो तो. कारण फुल इथं गरमाटून गेलाय आणि त्यात आमची गाडी पण ती अजूनच कटाळा आला होता. अरे इकडं बघा हे नॅचरल वातावरण. आणि इकडं तर एवढी पब्लिक येले ना बाई विषय हार्ड आहे बापू. काय म्हणतो. चला मग फायनली जिथं पोहोचायचं तिथं पोहोचून गेलोय. रंधा फॉल एक नंबर प्लेस आहे बाई. बघा आता आम्ही पोहोचलोय रंधा फॉल वरती. आणि इथं हे पाणी आहे आणि या पाण्यात आता उडणार. इकडे पुढे बघितले गेले त्याला माणसं येते. आणि इकडे बघितले गेले तिकडे मंदिर आहे. प्लेस तर सुंदरच होतं. आणि इकडं आमचे भाऊ आधीच येऊन आंघोळ करत होते. म्हणलं यांना आंघोळ करून भाऊ म्हणला आम्ही कधी कपडे काढतो उडतो. इकडं आम्ही जरा कपडे बिपडे काढले. लक्कीनं उडी मारली. भाऊ डायरेक्ट सरळ वरच चढला. अरे वर चढला म्हणलं एवढ्या वरून का मारायचे. हो ना मारले बाबा सूर. पाणी एवढं भारी होतं ना एक नंबर. आज एवढी एन्जॉय केली ना खूपच म्हणजे खूपच एन्जॉय केली. मग आता साहेब एवढा लेट आला काय बाई. कुठं होता एवढा वेळ. फोटोशूट मध्ये व्यस्त होता भाऊ. आता आल्या म्हणलं जरा कपडे काढा. चला उडा पटापट. काय कशा प्रकारे आता एन्जॉय करतात मुलं. चला की स्टार्ट. 1 2 3 4 5. तर मग गाई आता बघा आमच्या गाईची मस्ती. इथं हा नवरा त्याच्या नादात इकडे लक्कीला कधी ढकलून गेला त्याला फुलला मग एन्जॉय. इकडे सागरच्या मागं पळतच होतं पण काही सागर आधीच उडाला होता. इकडून हा भाऊ तो वरून उडाला होता. अरे बापरे एवढी मजा केली ना त्यात. मग मी आपण जरा पोहायचा आनंद घेतला. तर पोहून बघितला. अरे एवढा भारी वाटत होतं ना मित्रांनो. रंधा फॉल म्हटलं ना एक नंबर प्लेस. आणि इथली पाणी सुद्धा एवढं सुंदर आहे ना एकदम म्हणजे एकदम भारी. पाण्यात जरा पोहायचा आनंद घेतला ना. आता निघायची वेळ झाली होती. त्यात म्हणलं आता पोहून झालं जरा स्टाईल पण मारून जरा रील बनवायची होती. जरा स्टाईल पण मारली. तर आमचं आता पोहून झालंय. आता आमची गँग रेडी आहे. साहेबा मग आपल्याला जायचं भंडारदरा. मग कसं वाटलं पोहून. एक नंबर ना भाऊ. सागर भाऊ काय म्हणतो. एक नंबर ना. एक नंबर मोसम होता. आणि आमच्या लक्की भाऊ तर शर्टच खाली पडला होता. आता लक्की फुल चिडलाय. काय म्हणतो लक्की भाऊ. चिक्क्याला जोडीतो काय आता निघालच होतो पण म्हणला निघता परत एक कपडे घालून रील बनवूनच घ्यावा. कारण एवढा सुंदर प्लेस आहे. जरा रीलची ऍक्शन करत होतं. येते ना जरा रील बनवते. जरा कमेंट मध्ये सांगा. चला मग आता बॅक टू भंडारदरा. आता भंडारदरा डॅम वरती जाणार आहे. तर इथं रस्ता बघा कसं आहे. पण आमची गँग फुल बॅक करणार. आयडियाची कंपनी आहे इकडे बघा. चला मग भेटू भंडारदरा डॅम. चला मग तिकडचा एन्जॉय बघा गाईज. तर मग आम्ही चाललोय आता भंडारदरा. तर भंडारदऱ्याला जायचा ट्रॅक तुम्ही बघू शकता किती चांगला आहे. आणि आता आम्ही इथून सरळ भंडारदरा डॅम वरती पोहोचणार आहोत. आता रंधा फॉल च्या मंदिरात नाही गेलो कारण इथं आंघोळीलाच आम्हाला भरपूर टाइम झाला होता. तर तुम्हाला मंदिरासाठी जायचं असेल तर इथून हा रस्ता आहे. इथून तुम्ही खाली गेल्यावरची सीधा
मंदिराकडे जाय, तिथे गोरपडा देवीचं मंदिर आहे. खूप चांगलं स्थळ आहे तिथं. तिथे काचीचा पूल देखील बनवलाय. तर चला मग आता आपण जाऊया भंडारदरा डॅम, जो 150 वर्षापूर्वी बांधलेला, इंग्रजांच्या काळात बांधलेला हा डॅम आहे. त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते एवढा मोठा डॅम आहे ना भाई, एक नंबर. त्याचा 150 वर्षापूर्वीचा तरी अजूनही तसाच्या तसा येतो. तर आता फायनली आपण भेटू सीधा भंडारदरा डॅम. चला तर मग गाईज, चला भंडारदरा. हाय भाई, चला मग लाईक सबस्क्राईब करून टाका. तुम्ही इथं बघितला गेला तर वरती इथे रतनगडाकडे जाणारा हा रस्ता, आणि आता आम्ही पोहोचलोय तो भंडारदरा डॅम. फायनली इथे सेकंड टार्गेट होतं, तेव्हा पोहोचलोय. तुम्ही इथं आता बघू शकता भंडारदऱ्याचं हे नॅचरल दृश्य, असं निसर्गरम्य असं वातावरण इथे बघा. तर मग हा आहे भंडारदरा डॅमचा इलाका. आपल्याला जायचंय तो प्लेस. भाई आता आम्ही पोहोचलोय भंडारदरा धरण. तिथं आम्हाला पोहोचायचं होतं. आता इथं बघा किती गर्दी आहे. इथं बघू शकता हे गाड्या किती आल्या, आणि म्हणजे याच्यावरून तुम्ही बघू शकता किती पब्लिक इथं आली आहे. आणि इथं मागे बघितलं गेलं तर इथं पाणी आहे, आणि जिकडे पुढे जायचं तिथं पाणी सोडलं गेलंय. आमचे खास मित्र लक्की भाऊ, आणि इथे बघितलं गेलं तर सागर भाऊ आणि नवनाथ. तर मग गाईच चला फायनली तुम्हाला दाखवतो ते दृश्य. गाईच तुम्ही बघू शकता इथं हे गार्डन आहे, ते धबधब्याच्या खाली. इथं पुढे थोडं गेलं का लगेच इथं धबधबा पण आहे. तर काही इथं बघा जे गार्डन आहे ना, त्याच्यामध्ये एवढे झाड आहेत ना, सूर्यप्रकाश सुद्धा खाली येत नाही. बघा किती भारी, एक नंबर सीन आहे बरं का. तर मग गाईच हे आमची पब्लिक इकडे मस्ती चालले. म्हटलं मस्ती काय, चला पहिले धबधबा बघायला. इथं बघितलं ना, आता पुढे बघितलंच तुम्ही, इथं पब्लिक आहे. एवढं शांत वातावरण आहे इथं, एक नंबर. तुम्हाला या प्लेसला यायचं असेल ना गाईच, तर तुम्हाला हे नगर मध्ये भेटतं, म्हणजे ज्याला अहिल्याबाई नगर असं नाव दिलंय. तर हे येण्यासाठी तुम्हाला जास्त काय नाही, सगळं शेंडीला यावं लागेल. शेंडी बसून 2-3 किलोमीटरच्या अंतर लगेच हे प्लेस आहे भंडारदरा म्हणून गाव आहे. तिथून 2-3 किलोमीटरच्या अंतर लगेच हा धबधबा आहे. इकडे एकदम नॅचरल वातावरण बरं का काही, एक नंबर. तुम्ही इथं आला ना, एवढा भारी. आणि कपलसाठी तर हे एक नंबर बेस्ट प्लेस आहे का भाई, एक नंबर. कपल सोबत येत असलं ना, एक नंबर. इथं नक्की आम्ही सांगतोय तुम्हाला, खूप सुरेख आहे. आणि हिचं वैशिष्ट्य सांगितलं ना, मी मागाशी पण बोललो तुम्हाला, हे इंग्रजांच्या काळात बांधले. तर नक्कीच म्हणजे हे लय जुनं आहे. जुनं ते सोनं असतं ते इथंच आपल्याला कळतंय. आणि बघा आमच्या गायचं तर काय नुसतं फोटोचाच विषय होता. बाई यांचा विषय आली का बाई, फोटो काढायला सुरुवातच होते. आजकालचा तो ट्रेंड आहे बाई, का फोटो तर काढलाच पाहिजे. असं प्लेस असलो कोण फोटो नाही काढणार, बरोबर का नाही. मग गाईज अशा या प्लेस काय फील होते बाई, एक नंबर ना भाऊ. तर गाईज बघितला आमचा हिरो, आणि इकडे आमचा फोटो शूटर फोटो शूटिंग मध्येच बिझी होता. लक्की बाईला म्हणलं का कुठं फोटो पहिला काढला पाहिजे, आणि भाऊ व्हिडिओ कॅमेरामॅन तर आपला एक नंबर होता. तर मग बघा कसे व्हिडिओ का फोटो काढत होते, एक नंबर. आणि पोझिशन बघितलं तर आयकॉनिक पोझिशन होत्या भाऊच्या, फुल स्टायलिश. भाऊ आता चला सर, तुम्हाला जे मेन दाखवायचे ना तेच दाखवतो. जास्त वेळ काय घेत नाही तुमचा. तर मग व्हिडिओला लास्ट पर्यंत बनवून राहा, कारण तुम्हाला असे अमेझिंग प्लेस कुठे मिळणारच नाही. आणि अशाच व्हिडिओसाठी मला लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला काही विसरूच नका गाईच. तर मग भेटू डाय धबधब्यावर. तुम्ही बघितला तर तिथं आहे तो धबधबा. तर इथं जायचं आहे आम्हाला, पण तिथं गेट बंद आहे. आता कधी गेट ओपन होते त्याची वाट बघतो. तुम्ही इथे बघू शकता जुन्या काळातला स्विमिंग पूल आहे. तो ओल्ड आहे, पण ओल्ड इज गोल्ड ते बोलतात ते असंच नाही, कारण ते खूपच जुनं आहे. 150 वर्षापूर्वीचे वाटते. जसं की आता आम्ही ते फोटो वगैरे काढलेत. आता तिकडे पुढे जायचंय. तर चला मग जरा जवळून दाखवतो तुम्हाला धबधबा. तर मग काहीच बघा ही नॅचरल ब्युटी. बघितलं ना, कसं वाटलं मग हे नॅचरल ब्युटी, एक नंबर आहे ना. तर मग धबधब्याला भेट द्यायला नक्की या. धबधबा आहे भंडारदरा वॉटरफॉल. तिथं आमचा काही तिथं व्हिडिओ काढायचे आणि फोटो काढण्यात व्यस्तच होते. अरे म्हटलं भाऊ हे फोटो काढतात, अरे एवढे फोटो काढवते ना. म्हटलं आज संध्याकाळी इंस्टाग्राम काही नुसतं याच फोटो टाकणार आहे. तर तुम्ही गेलो एवढेच फोटो काढतात. इथे कोणी गेलं ना प्लेसला तरी तेवढे फोटो काढतात. तिथला गेला ना ते कॅमेरामॅन पण आला. कॅमेरामॅन असं फोटो काढत होता ना, त्याला म्हणलं हे कोणती स्टाईल आहे. तर कॅमेरामॅनची वेगळी स्टाईल असते. नॅचरल ब्युटी तो इथं कॅप्चर करत होता. मी इथं बघितला गेला ना, पाण्याचा फ्लो एवढा जोरात होता ना, बापरे बाप. तिथं पडलो ना तर मी डायरेक्ट तिकडे पुढे निघायला जाईल.
हा वरचा निसर्ग बघितला ना, अरे काय ब्युटी होती यार या धबधब्याची, एक नंबर. वाटत होतं कधी खाली बसावं, पण काय ते परवानगी नाही. तिथूनच आपलं दृश्य capture करायचं. तिथं हे प्रेक्षक आले ती म्हणजे पर्यटक आले ती, तर हे पर्यटक कुठून आलेत मित्रा? मी मुंबईहून आलेलो. आणि कसं वाटलं हे तुम्हाला हे? एकदम भारी प्लेस आहे तुमचं. मी इथं प्लेसला चांगलं वाटलं. हा ना भाई. मग माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. माझ्या चॅनलचं नाव आहे मिलिंद ब्लॉगर. तर मित्रांनो, अशा नवीन नवीन व्हिडिओ आणि असे नवीन नवीन प्लेस, इथं तुम्ही बघितलं गेलं ना, अहिल्याबाई नगर मध्ये एक नंबर प्लेस आहे. त्यातलं हे सगळ्यात जुनं प्लेस आहे. मग कसं वाटलं हे प्लेस जरा? मस्त प्लेस आहे आणि प्लेस बघितल्यानंतर हे जलाशयाचं नाव पण आम्हाला आवडलं. हा जे राघोजी भांगरे जलाशय म्हणून नाव दिलं. आताच त्याला नाव चांगलं वाटतं इथे आल्यानंतर. अच्छा अच्छा. इथं कॅम्पिंगची पण सोय आहे आणि अजून दुसऱ्या पण सुविधा आहे ती. तर लांबचा पर्यटक आला तर त्याला राहायची सोयची सगळी सोय आहे. तर त्याच्यामुळे इथं प्लेसला नक्की या. खूप छान प्लेस आहे. थँक्यू मित्र. चला मग बाय. आमची गाईज, तर आजची आमची सफर समाप्त झाली. आज आम्ही रंधा फॉल आणि भंडारा डॅम ची सफर केली. त्याचा व्हिडिओ आता लवकरच तुमच्यासाठी येतोय. तर मग कसं वाटलं आजचं प्लेसचा व्हिडिओ? तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या सफरचा आमच्या सगळ्याच मित्रांनी खूप आनंद घेतला. तर भेटूया नेक्स्ट सफरमध्ये. आजच्यासाठी बाय बाय.